नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये सांगितलं तर मकरंद आणि जानकी ऋषिकेशच्या शोधावरती असतात. दुसरीकडे ऋषिकेश पळण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत तिथे खोटे पोलीस येतात. त्यानंतर इकडे कसं बसं का होईना ऐश्वर्या तिची बात सयाजीरावांना म्हणून देत असते. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत जानकी आणि मकरंद दोघंही ऋषिकेशचा शोध घ्यायला निघत असतात. तेव्हा मकरंद म्हणतो की जानकी या एरियामध्ये शोधूया, बघू इथे सापडतो का, कारण की हा हायवेच्या जवळ आहे ना. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, मी इथे शोधते, तू जा ऑफिसला कारण की तुला कामं असतील. तेव्हा तो म्हणतो जानकी हा एरिया तुझ्यासाठी नवीन आहे, मग मी तुला असं एकटं सोडून जाणार नाही, मी सुद्धा तुझ्या बरोबरच येतो. तेव्हा जानकी म्हणते थँक्यू मकरंद, खरंच तू त्या ऋषिकेशसाठी किती करत आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे ग, एवढं तर करणं बनतंय ना. तेव्हा जानकी ही त्याचं बोलणं बघून थोडी खुश झालेली असते. दुसरीकडे ऋषिकेश म्हणत असतो असं हार मानून काही चालणार नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तो त्या चेअरवरती अजून काही गोणी टाकतो आणि वर उभं राहून जायला लागतच असतो. तेवढ्यात तिथे ते खोटे पोलीस येतात आणि ऋषिकेशवरती बंदूक ताणतात. तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे तुम्ही खोटाडे आहेत, तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे मला खरं खरं सांगा. तर दुसरीकडे सयाजीराव विचारतात काय ग, मला जे कानावरती आलं आहे ते खरं आहे का. तेव्हा म्हणते तुमच्या माणसांनी तुम्हाला आतापर्यंत न्यूज सांगितलीही का, म्हणजे तुमच्या माणसांचा नेटवर्क जरा फास्टच दिसत आहे. तेव्हा ते म्हणतात ते जाऊ दे, पण तू त्या बाणगोळाला का बांधून ठेवलं आहे, कारण काय आहे ते सांगते का. तेव्हा ती म्हणते कारण आहे म्हणून तर केलं आहे, पण ते थोडं सिक्रेट आहे. तर दुसरीकडे ऋषिकेश विचारत असतो सांगा ना तुम्हाला कोणी पाठवलं आहे. तेव्हा ते म्हणतात गप्परा रे, तुला काय सांगतोय तेवढं कर, तुझ्यासाठी वडापाव घेऊन आलो आहे, ते खायचं काम कर, आणि नसेल खायचं तरीही चालेल. तेवढ्यात ऋषिकेश त्यांच्या अंगावरती धावून जात असतो. ते पुन्हा ऋषिकेश वस्ती पिस्तूल ताणतात आणि म्हणतात सांगितलं ना मागं हटायचं, उगाच जवळ यायचं नाही. ऋषिकेशला ते दरवाजा बंद करून तिथून पुन्हा निघून जातात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे हे सगळं कोणी केलं असेल. दुसरीकडे सयाजीराव विचारतात सांग की तुझं कारण काय आहे, तू त्याला का बांधून ठेवलं आहे. तेव्हा ती म्हणते मी त्याला तात्पुरतं बांधलं आहे, तुम्ही काळजी करू नका. खरं म्हणजे तर या सगळ्या गोष्टीचं मागचं कारण वेगळंच आहे, ते म्हणजे आपला मकरंद आहे ना, त्याच्यासाठी मी हे सगळं करत आहे, दुसरं काहीच नाही हो. खरं म्हटलं तर कारण असं आहे की त्याची गर्लफ्रेंड आहे आणि तिचं आणि ऋषिकेशचं काहीतरी सीन आहे, त्याच्याचमुळे मी हे सगळं केलं आहे. आणि हे कसं पहिलेच्या तुमच्या जमान्यामधलं पॉलिटिक्स वेगळं होतं. तेव्हा ते म्हणतात आता तू अशा माणसाला सांगतेस ज्याचं आयुष्य पुरं पॉलिटिक्समध्ये गेलं, त्याला तू बोलते की पॉलिटिक्स तुम्हाला समजत नाही. तेव्हा ती म्हणते डॅडा तसं नाही हो, खरं म्हटलं तर पहिलेमध्ये एखाद्याला मारलं की समोर महान व्हायचा, पण आता तसं नसतं. आमच्या जमान्यामध्ये आम्ही प्रॉब्लेम ही स्वतःच क्रिएट करतो, त्यामधलं सोल्युशन ही स्वतःच देतो आणि मग आम्ही हिरो बनतो, तेच काहीतरी आम्हाला करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात खरंच तू विखे पाटलाची मुलगी शोभून दिसत आहे, म्हणून तर तुझ्यावरती मला प्राऊड फील होते. तेव्हा ते म्हणते बरं आहे डॅडा, तुम्ही माझ्या सपोर्टला आहात तर मला दुसरं काही इम्पॉर्टंटच नाही. दुसरीकडे इकडे जानकी आणि मकरंद एका दुकानाच्या जवळ जातात. ते ऋषिकेशला दाखवून सगळ्यांना विचारत असतात की या मुलाला तुम्ही कुठे बघितलं का. तेवढ्यात तिथे एक दादा म्हणतात मी या मुलाला बघितलं आहे, याच्याकडे निळा कलरचा टेम्पो होता आणि त्याला ना काही पोलीसवाल्यांनी नेलं आहे, त्याच्या म्हणजे गाडीमधून काहीतरी सापडलं, त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. तेव्हा त्या जास्त मला काही माहिती नाही, पण तो या रस्त्याला गेला आहे. तेव्हा मकरंद म्हणतो हे काय आहे जानकी, ऋषिकेशने नेमकं केलं तरी काय आहे ज्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केलं. तेव्हा ती म्हणते मला ही माहिती नाही की काय झालं आहे, पण आता मला त्याची जास्ती काळजी वाटायला लागली आहे. तेव्हा मकरंद म्हणतो आपण एक काम करूया, पुढे जाऊ आणि बघूया तो इथे भेटतो का. ते दोघं पुन्हा ऋषिकेशचा शोध घ्यायला सुरुवात करतात. दुसरीकडे नानासाहेब सांगत असतात पोलीस साहेब तुम्ही काही करा आणि ऋषिकेशला शोधा, तो कालपासून घरी आलेला नाही आहे. तेव्हा ते म्हणतात असं कसं काय झालं, मला एक गोष्ट सांगा, ऋषिकेश का बरं घराबाहेर राहत होता. तेव्हा सुमित्रा म्हणायला लागते राग धरून तो गेला होता. तेव्हा नानासाहेब म्हणतात त्याच्या डोक्यामध्ये राग आला ना की तो कोणाचं काहीच ऐकत नाही, रागाच्या बाबतीत तो थोडा वेगळाच आहे. तेव्हा ते विचारतात पण तुमचं नाव एवढं मोठं आहे, कोणी हे सगळं मुद्दाम तर केलं नसेल ना, म्हणजे ऋषिकेशला किडनॅप तर केलं नसेल ना.
तेव्हा सुमित्रा घाबरते आणि म्हणते माझ्या मुलाला किडनॅप कोण करू शकतं. तेव्हा सारंग म्हणतो आई शांत हो, ते फक्त शक्यता सांगत आहे, तू प्रत्येक गोष्टीमध्ये पॅनिक होऊ नको. तेव्हा ते म्हणतात आम्ही शोध घेतोयच, बघू ऋषिकेश सापडला की तुम्हाला नक्कीच कळवू. पण सुमित्रा खूप काळजीमध्ये आलेली असते. पोलीसवाले म्हणाले की ऋषिकेश कुठे गेला आहे, मला तर समजतच नाही ऋषिकेशचं काय झालं आहे. ऋषिकेश कुठे असेल, पोलीस असे कसे काय म्हणू शकतात, कोणी तुम्हाला शोधतच नाही आहे, तुमचं एवढं मोठं नाव असून फायदा काय आहे. तेव्हा नाना म्हणतात मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करत आहे, तू शांत हो. अशी चिडचिडाने राग करून ऋषिकेश काय भेटणार आहे का. दुसरीकडे मकरंद आणि जानकी एका ठिकाणावरती पोहोचतात. तिथेही ते आजूबाजूला सगळ्यांना विचारायला लागतात की काही सापडलं का. तेवढ्यात मकरंदचं लक्ष त्या टेम्पोकडे जातं आणि तो म्हणायला लागतो जानकी हा निळा कलरचा टेम्पो आहे, तो माणूस जसा म्हणत होता हा ऋषिकेशचा तर टेम्पो नसेल ना. तेव्हा ती म्हणते त्याला तर पोलीसवाल्यांनी नेले ना, इथे कसा काय टेम्पो असू शकतो. तेव्हा तो म्हणतो अगं इथे आलोच आहोत तर एकदा बघूया. त्याला सगळं प्लॅन ऑलरेडी माहिती असतो, कारण की सगळं काही त्याचंच प्लॅनिंग असतं. इकडे ऋषिकेशला आवाज येतो आणि तो विचार करतो आता मी काय करू, मला आता या माणसांना मारूनच इथून पळायला लागेल. ऋषिकेश हातामध्ये लाकूड घेतो आणि पटकन दिशा मकरंदच्या डोक्यावरतीच घालतो. मकरंद तिथल्या तिथे बेशुद्ध होऊन जातो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं सर, तुम्ही ठीक तर आहात ना, सगळं ठीक आहे ना. तेव्हा जानकी म्हणते काय केलं तू, मकरंद ते तुला वाचवायला आला होता आणि तू त्याचंच डोकं फोडलं. तेव्हा मला खरं खरं सांग पोलिसांनी तुला का पकडून ठेवलं आहे. तेव्हा तो म्हणतो ते पोलीसवाले मला आले असं वाटलं म्हणून तर मी त्यांच्यावरती मारायला गेलो. तेव्हा ती म्हणते तू पोलिसांना मारायला निघालाय, खरं खरं सांग तू काय केलं आहे. जर तू काय केलं असेल ना तर आम्ही आल्या पावलाने बाहेर जातो. तेवढ्यात ते खोटे पोलीस तिथे येतात. ऋषिकेश त्यांच्या मागे धावत धावत निघून जातो. तेव्हा जानकी म्हणते मकरंद तू ठीक तर आहे ना. जानकी लगेच मकरंदच्या अंगावरती पाण्याचा फवारा करते आणि म्हणायला लागते मकरंद उठ उठ उठ, ते खोटेवाले पोलीस आता इकडे पळून गेले आणि त्यांच्याच मागे ऋषिकेश सुद्धा गेला आहे, आपल्याला तिकडे जायला पाहिजे. ते दोघं लगेच पुढे जातात. इकडे ऋषिकेशच्या हातामध्ये ते खोटे पोलीस लागतात. तो एकाला धडधड करून मारायला लागलेला असतो. तेवढ्यात दुसरावाला त्याच्या अंगावरती पिस्तूल ताणतो. ते बघता तो म्हणायला लागतो माझ्या माणसाला मारायचं नाही. ऋषिकेश मागे वळतो आणि विचारतो काय खरं खरं सांग, हे सगळं कोणी केलं आहे. तेवढ्यात मागून मकरंद येतो आणि त्याच्या हातातली पिस्तूल दगडाने खाली पाटून टाकतो. तेवढ्यात ते दोघंही त्या दोघांना मारायला लागलेले असतात. ऋषिकेश पुढे जाईल. तेवढ्यात जानकी म्हणते ऋषिकेश तुला तुझ्या आईची शपथ आहे, इथल्या इथे थांब. ऋषिकेश मागे येतो आणि म्हणायला लागतो सॉरी सर, तुम्ही ठीक तर आहेत ना, माझ्यामुळे तुम्हाला लागलं. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे रे, एवढं सगळं चालतं, माणसाने तर माणुसकी दाखवायला पाहिजे ना, पण त्या माणसांनी तुला तर काही केलं नाही ना. तेव्हा जानकी म्हणते हे सगळं मकरंदमुळे झालं आहे, तो आला नसता तर तू आज वाचला सुद्धा नसता. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, तू आता ठीक आहेस ना, आता आपण घरी चलूया, उगाच इथे वेळ वाया घालून काही चालणार नाही. तेव्हा ऋषिकेश लगेच टेम्पोमधून बसायला चाललेला असतो आणि मकरंद जानकीला म्हणतो चल जानकी आपल्याला आपल्या गाडीने जायला पाहिजे. ते लगेच तिथून निघून जातात. दुसरीकडे सुमित्रा खूप वैतागलेली असते की अजून माझा मुलगा भेटत कसा नाही, काय फायदा आहे एवढं सगळं करून, माझ्या मुलाला कोणी किडनॅप केलं आहे की त्याच्या बाबतीत काय झालं आहे, तुम्हाला काहीच कसा अंदाज लागत नाही. तेव्हा नाना म्हणतात तुझं चाललं काय सुमित्रा, शांत हो, पोलीसवाले शोधतायत ना, लवकरच ऋषिकेशचा शोध लागेल. तेव्हा ते म्हणतात मला तर असं वाटतंय तुम्ही एकदा चाळीमध्ये जाऊन बघून या की तो कुठे आहे. तेव्हा ते म्हणतात आम्ही सगळं बघून आलो आहे ताई, पण दादा कुठेच सापडत नाही आहे. तेव्हा ती म्हणते त्या मुलीला माहिती असेल पण ती आपल्याला काहीच अपडेट देणार नाही. मला तर असं वाटते त्याच मुलीने हे सगळं षडयंत्र केलं असेल म्हणून तर ती आपल्याला काही देत नाही आहे आणि काही सांगत सुद्धा नाही, सगळं त्या मुलीचंच करत धरत आहे. तेव्हा नानासाहेब विचारतात कोणती मुलगी, नेमकं प्रकरण काय आहे. तेव्हा इकडे सुमित्रा सांगायला लागते त्याच्या चाळीमध्ये एक मुलगी राहते, त्याच्याचमुळे तर हे सगळं कांड सुरू आहे. तेव्हा नानांना आठवतं की ते जानकीबद्दल तर बोलत नाही ना, ती तर याला शोधत शोधत इथपर्यंत आली होती आणि मला तर ती खूप चांगली मुलगी वाटली. तेव्हा ते म्हणतात हो, तुम्हाला तर वेगळीच माणसं चांगली वाटतात आणि चांगली माणसं तुम्हाला काहीच चांगली वाटत नाही. जाऊ दे, एक काम करा, आत्ताच्या आत्ता जा आणि ऋषिकेशचा शोध घ्या, तो कुठे आहे, काय झालं आहे, सगळ्यांनी शोध घेणं गरजेचं आहे. हे सगळं झाल्यानंतर
सुमित्रा थोडी चिडून गेलेली असते. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत जानकीच्या मनावरती खूप दडपण आलेलं असतं की ऋषिकेशच्या बाबतीत माझ्यामुळे तर काही झालं नाही ना, म्हणून ती थोडी पॅनिक सुद्धा झालेली असते. ती ऋषिकेशला एक लेटर लिहिते की उडान टप्पू, माझ्याचमुळे मला असं वाटते तुझ्यावरती एवढं मोठं संकट आलं. तू मला खूप साऱ्या गोष्टीतून वाचवलं, पण माझ्यामुळे तुझ्या आयुष्यातली संकट वाढत आहेत, म्हणून मला असं वाटते मी इथे राहून काही चालणार नाही. ती लगेच घर सोडण्याचा निर्णय घेत असते. ती घराच्या बाहेरून एका बाजूने येते तर दुसऱ्या बाजूने सारंग आणि ऋषिकेश घराच्या आत जात असतात. इकडे सारंग म्हणायला लागतो, दादा बघ काय सापडलं आहे. ती आपली जत्रेवाली आहे ना, ती घर सोडून निघून गेली आहे. हे वाचतात ऋषिकेशचा तोल काही थांबत नाही. तो घरामधून धावत धावत बाहेर येतो आणि जानकीचा शोध घ्यायला सुरुवात करतो. जानकी इथे बस स्टँडवरती उभी असते. तेवढ्यात इकडे ऋषिकेशचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो थोडा धीरावून जातो की फायनली ही मला सापडली. तरी इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जानकी घर सोडून जाण्याचा जो निर्णय घेतला आहे तो ऋषिकेश बदलू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.